मोशीत आरपीआय नेते अनिल मोरे यांची निर्घृण हत्या. पिंपरी चिंचवड शहरातील मोशी परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. आरपीआय कामगार आघाडी महाराष्ट्राचे अध्यक्ष अनिल मोरे यांची मोशी टोलनाकाजवळील युवराज हॉटेलमध्ये धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास मोशीतील युवराज रेस्टॉरंट अँड बार येथे अज्ञात आरोपींनी अनिल मोरे यांच्यावर अचानक हल्ला केला. आरोपींनी त्यांच्या मानेवर 1, पोटावर 2 तसेच पायावर वार केल्याचे प्राथमिक तपासात दिसत आहे. गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मोरे यांना तातडीनं मोशी येथील धनश्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. त्यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी YCM रुग्णालयात हलवण्यात आला. दरम्यान अनिल मोरे यांच्यावर हल्ला नेमक्या कोणत्या कारणातून करण्यात आला याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. आणि या घटनेनंतर आरपीआय कार्यकर्त्यांमध्ये संतापाचं वातावरण असून जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे. वैभव रोकडे, आरपीआय कामगार आघाडी अध्यक्ष. रात्री 9:30 वाजता अज्ञात लोकांनी आमचे भाऊ आरपीआय कामगार आघाडी महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करून ते फरार झाले. घटनेला 12 तास उलटूनही पोलीस प्रशासनाला आरोपी सापडत नसेल तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि ज्या हॉटेलमध्ये हे सगळं कृत्य झालं ते हॉटेल 9:30 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत उघडा असून तिथं कस्टमर येऊन दारू विक्री झाली तर पोलीस याच्यावर काय करते? पोलीस स्वतः तिथं उभं राहून आतमध्ये कस्टमर जाऊन ते मटेरियल घेऊन जातात तरी त्याच्यावर कारवाई नाही झाली. आम्ही जाऊन तिथं सांगितल्यानंतर ते हॉटेल बंद झाले. म्हणजे याच्यात पोलीस प्रशासनाचा हलगर्जीपणा आहे. जर कारवाई झाली नाही आणि ते आरोपी अटक झाले नाही तर याच्यावर खूप मोठं आंदोलन होईल. आणि मी आत्ताच सांगतो, जोपर्यंत आरोपी पकडत नाही तोपर्यंत आम्ही इथून त्यांची बॉडी घेऊन जाणार नाही.